भागाकार करण्याची ट्रिक. कोणती ट्रिक आहे आपली? पण कोणता भागाकार? 9 ने भाग देण्याची ट्रिक. फक्त 206 फक्त 206 अंकापर्यंत 206 यासाठी आपण ट्रिक वापरूया. बघा, 9 ने जर 206 अंकाच्या आतील अंकांना भाग द्यायचा असेल तर पहिल्या 2 अंकांमध्ये 2 काय करायचं आहे? प्लस करायचं आहे. काय करायचं आहे? मग आता बघा 14 प्लस 2 किती झाले? 14 प्लस 2 16. 15 प्लस 2 17. 15 अधिक 2 17. 18 अधिक 2 20. 11 अधिक 2 13. 10 अधिक 2 12. 20 अधिक 2 22. 19 अधिक 2 21. बरोबर. आणि 12 अधिक 2 14. 17 अधिक 2 19. आणि 14 अधिक 2 16. अशा पद्धतीने हे उत्तर येते. आणि हे उत्तर आपण जर सोडवायला गेलो अशा पद्धतीने, समजा अशा पद्धतीने अशा मांडणीने, तर त्याला बराच वेळ लागेल. तर आपल्याला तर आता मला 144 भागिले 9 हे पारंपरिक पद्धतीने आपण कसं सोडवतो आणि आपल्याला किती वेळ लागतो ते बघूया. त्या पद्धतीने मी सोडवलं त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागला की यस मॅम. पहिल्या 2 संख्यांमध्ये काय मिळवायचे? 2 मिळवायचे. मग आता वरती इथून 145 भागिला 9 याचं उत्तर कसं येईल बेटा? सांग मला. ट्रिक वापरून पारंपरिक पद्धत नाही. ट्रिक मॅम 14 मध्ये 2 मिळवले. एक 16 उत्तर येते. 2 मिळून काय झाले? 16. किती लवकर वेळेने सोडवलं. आता तेच क्वेश्चन इथे सोडवून दाखवू पारंपरिक. समजतंय का तुम्हाला? हे सोडवायला आपल्याला जेवढा वेळ लागतोय तर याच्याऐवजी आपल्याला वेळ वाचवण्यासाठी लवकरात लवकर उत्तर मिळवायचं असेल तर ह्या ट्रिकचा वापर करायचा आहे. तुम्हाला आवडली का ट्रिक? ओके. अजून हे गणित कसे सोडवायचे हे आपल्याला शिकवणार आहे. चला वेळेने कसे करशील बेटा? कसं सोडवशील? आपल्याला जर आपल्याकडे वेळ कमी असेल तर आपण इथं 14 मध्ये 2 प्लस करणं आपण याचं उत्तर काढू शकतो. कसं काढू शकतो 2 प्लस करून? त्याच्यामध्ये 14 मध्ये 2 प्लस केलं तर इथं 16. हो. पुढे पुढचा भागाकार कसा करशील? पहिल्या 2 अंकांमध्ये काय मिळवायचे? पहिल्या 2 अंकांमध्ये 2 मिळवायचे तर आपल्याला उत्तर मिळेल. हो. 9 ने भाग दिला तर दुसऱ्या अंकाने नाही ना. लिह मग. लिह. पटापट लिह. उत्तर करून दाखव मला. किती वेळ लागतो तुला बघ. 20. काय केलं तिने? पहिल्या 2 अंकामध्ये काय मिळवला? 2. प्रत्येक याच्यात तशीच करते म्हणजे आपल्याला कमी वेळामध्ये पटकन उत्तर काढता येईल. फक्त 9 ने, नाहीतर दुसरा अंक असेल तर ते वापरता येणार